Today's topic, order of magnitude. Take any number. Suppose I will take about 10 number. So this 10 number I will write in power form. Means 1 into 10 raised to 1. Take another number 100. 1 into 10 100. That is 1 into 10 to the power 2. Take a 1000. So 1 into 10 to the power 3. 1, 2, 3. Or, so now this one is there. Take 1 lakh. 1, 2, 3, 4, 5. 1 into 10 to the power 5. So now this 0.1. 1 into 10 raised to minus 1. 0.01. 1 into 10 to the power minus 2. 1, 2. It's 1. 10 to the power 1. The 1, 2 म्हणजे minus 2. 1, 2. 10 to the power minus 2. इथं 1. म्हणजे या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये कुठलाही नंबर आहे ना मी घातांकामध्ये लिहितो 10च्या पॉवरमध्ये लिहितो. 10 जर असेल 1 to 10 to the power 1. 100 असेल 1 into 100 म्हणजे 1 10 to the power 2. 1000 असेल 1 into 10 to the power 3. 1 lakh असेल 1, 2, 3, 4, 5. 1 10 to the power 5. 0.1 असेल मग इथं -1 येतो. किती पॉईंट नंतर एक आहे 10 to the power -1. पॉईंट नंतर 0, 1 आहे 1, 2 10 to the power -2. म्हणजे याचा अर्थ काय एनी नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड ए इंटू 10 to the power n येतो. n येतो. Whether n may be where n is an integer, where n is integer. So order of magnitude can be represented as a into 10 to the power a, where a is lies between 0.5 less than or equal to a less than 5. Means any number can be represented in this form, but take a one condition, so that a is like belongs to this. A is lies between 0.5 to 5. Means minimum value 0.5 less than or equal to, means minimum value of a is 0.5, 0.5, 0.6, up to when? Up to 4.98 or 99, but not 5 because it is less than 5. समजते का बघा. Then n is order of magnitude. n is order of magnitude. अलग लक्षात n is the order of magnitude. Clear? Any doubt? No doubt. Now let's go to see about details one by one. Example. First example, 6000 6400 1, 2, 3 meter. 6400 meter. So now this, let's take a is, so we have to solve this. So therefore here first step is 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6 and this one is 7. म्हणजे आपला जो ए आहे ए तो मिनिमम किती कंडिशन आहे माहिती आहे का 0.5 लेस दॅन और इक्वल टू ए लेस दॅन 5 मीन्स हिअर 10 to the power 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे इथं किती येणार 0.64.
मी इकडून मोजून गेलो पॉझिटिव्ह आहे म्हणून, इथं आलो 0.7, मग 0.64 यामध्ये बसतं आहे का? हो ऑबियस. किंवा इथे लिहितो ना कंडिशन 0.5 लेस दॅन ऑर इक्वल टू ए लेस दॅन 5. 0.5 इज इट 0.64 इज लेस दॅन ए? येस, बसतो. म्हणजे हा ए झाला आपला. सो दिस नंबर म्हणजे हा काय झाला? ए इंटू 10 to the power 7. Therefore 7 is order of magnitude. Second example. Eight four six zero. 8460 एक नंबर घेतला. आता याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बघा. आपल्याला मिनिमम नंबर किती पाहिजे? ए शुड बी 0.5 to 4.9 म्हणजे 0.8 चालेल का? चालेल. 1 2 3 4 means this can be represented 0.8460 into 10 to the power +4. मग आता इथं चालेल ना? लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे ए इज ग्रेटर पाहिजे कोणापेक्षा? 0.5 पेक्षा. आहे की मग? आहे ना? आहे. म्हणजे हा कसा झाला माहीत आहे का? हा ए झाला आणि हा 10⁴ झाला म्हणजे हा एन झाला. म्हणजे इथं एन किती आहे? सो देअरफॉर 4 इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 4 इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. दुसरं सोपं घेऊ थोडं. 100 आपण कसं लिहितो? पुन्हा ही कंडिशन. कुठलीही गोष्ट आहे ना ए इंटू 10⁻n फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. पण ए लिहिताना हा नियम आहे. मग आता मी घेतो 1 2 3 घेतलं. इथं काय होणार माहीत आहे का? जर मी असं लिहिलं की बाबा 10 to the power 3 मग इथं किती येणार? 0.1 येणार. मग 0.1 बसतं का यामध्ये? अजिबात नाही. कारण तो 0.5 पेक्षा मोठा पाहिजे. मिनिमम व्हॅल्यू किती? 0.5 म्हणजे हा बसू शकत नाही. मग काय बसू शकतो? 1 2 1 बसेल का? हो, म्हणजे या ठिकाणी 1 बसणार आहे. 1 इंटू 10 to the power 2. मग 1 हे बघा. मग आता हे मॅच झालं ना. ए म्हणजे काय? 1, 10ला 10, एन म्हणजे काय? 2. मग इथं काय येणार? ऑर्डर ऑफ magnitude is 2. चौथं घेऊ. असा एक नंबर घेऊ आपण. 3.2578 असा एक आपण नंबर घेऊ. 3.2578. आता याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बघूया आपण. आता याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बघत असताना आपल्याला काय पाहिजे? 0.5 पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? 0.5 पाहिजे. मग आपण इथं जर गेलो मग 1 2 3 4 5 जर मी इथं हा जर नंबर 0.3257 8 × 10⁻⁵ लिहिलं चालणार आहे का?
कारण इथं मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे 0.5. इथं किती आलं 0.32. म्हणजे हा चालणार नाही. मग किती घेऊ आपण 3.2 घ्यायचं 1 2 3 4 म्हणजे 3.2578 इंटू इथं किती येणार 4 येणार. 1 2 3 4. मग आता 3.2 यामध्ये बसणार आहे का हो बरोबर आहे कारण 0.5 ते 6.61 1.232 नंतरनं 3 नंतरनं 4 असं येणार आहे. म्हणजे हे झालं म्हणजे काय झाला हा ए झाला आणि हा 10⁻n या फॉर्ममध्ये झाला. म्हणजे एची किंमत किती झाली 3.2578 आणि एन किती आहे 4. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 4. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 4. ओके 4 पॉझिटिव्ह व्हॅल्यूचे घेतले आपण. आता आपण निगेटिव्ह व्हॅल्यूचे घेऊया. Now take about the negative values. Fifth example 1.6 into 10 to the power minus 19 हा एक नंबर आहे. पुन्हा एकदा 0.5 लेस दॅन ए म्हणजे हा डायरेक्ट असंच आहे. 1.6 चालेल का चालेल ना कारण मिनिमम किती 0.5 पाहिजे मॅक्झिमम किती पाहिजे 4.9 म्हणजे 0.5 0.6 1 1.2 शेवटी 1.6 असं कुठंतरी येणार. म्हणजे हा एमध्ये येणार हा 10⁻n मध्ये येणार. मग आता सांगा मला एन किती असेल. सो वेअर एन इज म्हणजे -19 इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. -19 इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. -19 इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. लक्षात. अजून एक एक्झाम्पल घेऊया 3 into 10 to the power 8. 3 into 10 to the power 8. What is the order of magnitude? 3 into 10 to the power 8 हा जर असेल साहजिकच आहे 3 आपल्या या रेंजमध्ये बसेल का बसणार आहे. म्हणजे किती येणार 8 इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. नेक्स्ट घेऊया आपण 9.1 into 10 to the power minus 31. आता यामध्ये 9.1 into 10 to the power minus 31 जर घेतला 9.1 यामध्ये बसेल का 9 इथं अजिबात बसणार नाही पण 0.9 बसणार. 0.9 बसणार म्हणजे काय मिनिमम किती 0.5 0.5 0.6 0.7 वगैरे. मग 0.9 ला बसवा म्हणजे हा कसं लिहू आपण 0.91 into 10 into 10 to the power minus 31. तर काही नाही म्हणजे 1 असतो. सॉल्व करू 1 minus 31 minus 30 म्हणजे हा ए झाला हा एन झाला. म्हणजे आता एन किती येणार एन इज -30. therefore order of magnitude is -30. शेवटचं घेऊ एक एक्झाम्पल 5 into 10 to the power minus 12. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 5 या रेंजमध्ये आहे का इथं लेस दॅन 5 पाहिजे म्हणजे ह्या बसू शकत नाही.